नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत. तर आज मी बनवते शेवगाच्या शेंगांची आमटी. तर इथे शेंगा मी अशा पद्धतीने कापून घेतलेल्या आहेत आणि त्यांची वरची साल काढून घेतलेली तुम्ही बघू शकता. मी अशा पद्धतीने कापलेले आहे. तर आता मी इथे मसाला तयार करून घेते. त्यासाठी इथे मी खोबरं, लसूण, आलं घेतलं आहे आणि इकडे मी कांदा आणि एक टोमॅटो कापून घेतलेला आहे. हे सगळं आता मी तव्यावर भाजून घेते. सगळ्यात पहिले खोबरं भाजून घेते. खोबरं भाजल्यानंतर मग त्यात आता आलं आणि लसूण टाकलं आहे. तेही व्यवस्थित भाजल्यानंतर त्यात आता कांदा ॲड केला आहे. कांदाही लालसर परतेपर्यंत मग त्यात टोमॅटो ॲड करणार आहे. सगळं असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. छान असं लालसर भाजायचं आणि आता एका डिशमध्ये गार व्हायला काढून घेते. गार करायला ठेवलं. गार झालं की मिक्सरच्या भांड्यात त्याची बारीक पेस्ट करायची. त्याची पेस्ट तयार करून घेणार आहे. अशा पद्धतीने थोडंसं जाडसर वाटलेलं होतं. मग थोडं पाणी ॲड करते. त्याची पेस्ट तयार करायची. पाणी टाकू शकता. व्यवस्थित मिक्स नाही करून टाकायचं घ्यायचं. कारण ते ओतू जातं. अशा पद्धतीने पेस्ट तयार केलेली आहे. आता ही पेस्ट मी तेलात आता मी इथे ती पेस्ट तेलात परतून घेते. पेस्ट चांगली अशी तेल सुटेपर्यंत परतायची आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता इथे मी डाळीचं पीठ घातलेलं आहे. रेसिपी मी तुमच्यासोबत तेही व्यवस्थित मिक्स करून घेते. त्यानंतर आता इथे मी घरगुती काळा मसाला वापरलेला आहे. तोही छान परतून घ्यायचा आणि मी शेंगा इथे ताज्या असल्यामुळे आणि बारीक असल्यामुळे मी ते डायरेक्ट टाकते. नाहीतर 2 दिवसाच्या राहिल्यावर किंवा थोड्या जाड असल्यावर त्या थोड्या मिठाच्या पाण्यात शिजवून घ्यायच्या म्हणजे पटकन शिजतात. चवीनुसार मीठ घालायचं आहे. पाणी तुम्ही तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार टाकू शकता, कमी किंवा जास्त. भाजी छान उकळून घ्यायची शेंगा शिजेपर्यंत. आता आपली इथे भाजी छान तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान दिसते.